हा मेसेज ज्या वेळेला तुम्हाला मिळेल ना, हा मेसेज सगळ्या थ्रू राहणार आहे. ओके, ज्याही म्हणजे एक माणूस म्हणून आपण सगळ्या गोष्टींशी जोडलं जातो ना, त्या प्रत्येक गोष्टीसाठी हा मेसेज राहणार आहे. ओके, त्याच्यामध्ये रिलेशनशिप सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी. रिलेशनशिप खूप महत्त्वाचं असते. रिलेशनविषयी पण मेसेज येणार आहे ह्याच्यामध्ये. करिअरविषयी येणार आहे. काही न्यू बिगिनिंग असेल तर न्यू बिगिनिंग विषयी पण येणार आहे. असं बऱ्याच गोष्टी, मॅजिकल गोष्टी, काही गोष्टी ज्या तुमच्या पुढे यायला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टींचं इथं तुम्हाला आन्सर मिळणार आहे. तर बघूया कोणत्या एनर्जीजमध्ये आहात आणि महत्त्वाचं म्हणजे मेसेज चेक करूया तुमच्यासाठी काय येतात आहे. ओके, चेक करूया मेसेज काय आहेत. आणि हो, आज एनर्जीज काय कांची लो मेसेज खूप आल्यात, खूप आहेत लो मेसेज. ओके, एक कार्ड जरा घेऊया, जरा मेसेज क्लिअर होईल. हे पण कार्ड जरा घेते मी. ओके, मिरर. आता मी हे जे मेसेज सांगणार आहे ना, ते जरा बघा तुमच्याशी रेझोनेट कसे होतात आहे. फीलिंग मला स्ट्रॉंग हे येते की रिलेशनशिपसाठी. ओके, रिलेशनशिपसाठी मला फीलिंग खूप जास्त इथं दिसते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुणामध्ये तरी गुंतला आहात. डेफिनेटली तुम्ही तुमच्या पार्टनरमध्ये काय ना काय असलियत आहे हे पण ओळखायचं आहे, पण अजून तो टाइम दिसत नाही आलेला. तर थोडंसं मिररची एनर्जीज येते. ज्या वेळेला येते त्यावेळेला तुम्हाला काही ना काहीतरी गोष्टी क्लिअर करायच्या असतात. ओके, मिरर ज्या वेळेला आपलंच प्रतिबिंब आपल्याला दिसतं तशासारखं असतंय. काहींच्या आत्ता ह्याच्यामध्ये सेलिब्रेशन येते. ओके, फॅमिलीसोबत कुठेतरी लॉंग ड्राईव्हला वगैरे फिरण्यासाठी वगैरे जाऊ पण शकता, किंवा प्लॅनिंग तसं चाललेलं असेल तर त्याच्यासाठी पण कार्ड येते. मला स्ट्रॉंग मेसेज हा येते की लो मेसेज, राईट, लो मेसेज स्ट्रॉंगली इथं येतोय. मेमोरीज खूप आहेत तुमच्यासाठी, तुमच्या पार्टनरच्या, किंवा तुमच्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी जिथं तुम्ही ह्या मनामध्ये भरपूर लोकांना ठेवलेलं आहे. मग फॅमिलीतलं असेल, फ्रेंड असेल, किंवा तुमचं रिलेशनशिप असेल. ओके, तुम्हाला हिलिंग करायला सांगतात आहे. हिलिंग तुम्हाला करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ना मनावर खूप मोठा बर्डन घेतलाय, त्या विचारामध्ये खूप राहताय तुम्ही, त्याच्यामुळे तुमचा हार्ट चक्रा ब्लॉक दिसतोय मला इथं. आत्ता सध्या तरी हार्ट चक्रावर हिलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, तुम्हाला असं वाटतंय बघा, मी जे आता तुम्हाला मेसेज सांगते, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये अशी कोणी व्यक्ती आहे किंवा असेल, फ्रेंड असो किंवा त्याहीपेक्षा जास्त असो, किंवा फॅमिलीमधून तुमच्याकडे कोणीतरी येऊन माफी मागावी असं तुम्हाला वाटतंय, किंवा तुम्हाला येऊन सॉरी पण बोलावं. गोष्टी सॉर्ट आउट त्यांच्या थ्रू झालं पाहिजे असं काहीतरी तुम्हाला वाटतंय. असं मला स्ट्रॉंग मेसेज येतोय. ही फिलिंग तुमची मला इथं जाणवते. तुम्ही गोष्टी रिपेअर करायला जाताय, गोष्टी व्यवस्थित म्हणतो ना, सगळं मिळतं जुळतं त्या गोष्टीमध्ये घेण्याचा प्रयत्न करताय, पण पुढून तशी तुम्हाला पाहिजे तशी हे दिसत नाहीये. अटॅचमेंट आहे दोन्ही व्यक्तींमध्ये, किंवा त्या रिलेशनमध्ये, किंवा त्या नात्यामध्ये, किंवा त्या फ्रेंडशिपमध्ये, पण तुमच्याकडून म्हणतो ना, तुमच्याकडून ती गोष्टी केल्या तर ते नातं चांगलं राहणार आहे. तुमच्याकडून जास्त फिलिंग दिसतात आहे. एक म्हणतो ना, एक समुदाय आहे जिथं हर प्रकारचे व्यक्ती असतात, त्या सगळ्यांना हँडल करावं लागतं. तुमची काही सिच्युएशन आत्ता सध्या तशीच झालेली आहे, तुम्हाला सगळ्यांना हँडल करावं लागतंय. प्लस तुमचा हार्ट चक्र थोडासा ब्लॉक झालेला आहे, त्याच्यावर थोडंसं काम तुम्हाला करावं लागेल असं मला वाटतंय. ओके, रिलेशनशिपसाठीच येतंय हे पण कार्ड. एक तर तुम्हाला तरी ह्या रिलेशनमध्ये बर्डन नको आहे, या रिलेशनमध्ये मुक्तपणे उडायचं आहे, म्हणजे की फ्रीडम हवं आहे तुम्हाला, किंवा तुमच्या पार्टनरला, असं फिलिंग येते.
हार्ट चक्र तुमचा ब्लॉक दिसतोय इथे मला. तुमच्या मनामध्ये अशी कोणी व्यक्ती आहे ज्याला तुम्ही खूप खास मानता, पण त्या फिलिंग तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत किंवा तुमच्याशी त्या गोष्टी रेझोनेट होत नाहीत तुमच्या पार्टनरसोबत. ओके, तुम्ही विचार एक करताय, त्यांचं विचार वेगळं काहीतरी होतं. तर तुमचं ते मला वाटतं रिलेशन थोडंसं जमत नाही. म्हणजे एका समुद्रामध्ये एवढ्या सगळ्यांना घेऊन म्हणतो ना, एवढ्या सगळ्यांबरोबर तो प्रवास करायचा असतो, तसंच त्या माणसांबरोबर एवढ्या सगळ्यांसोबत तो प्रवास खूप डिफिकल्ट होतो एखाद्या वेळेला. थोडंसं तसं आहे तुम्हाला वाटतंय. आणि जेवढं तुम्ही खुश राहण्याचा करताय, प्रयत्न करताय, जेवढं होईल तेवढं गोष्टी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करताय आणि खुश पण राहण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. तुम्ही खूप विचार करताय तुमच्या पार्टनरसाठी. ओके, पार्टनर थ्रू खूप मेसेज येतोय. फ्रीडममध्ये या, ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचेल ना, मग ते कोणतं पण असू दे, फ्रीडममध्ये येण्याचा फक्त प्रयत्न करा. जितकं फ्रीडममध्ये याल ना, तितक्या गोष्टी छान आणि मस्त होतील तुमच्यामध्ये. ओके, काही मनावर खूप गोष्टी घेतलेल्या असतील, तर थोडंसं हार्ट चक्रावर ब्लॉक आहे, हार्ट चक्र ब्लॉक आहे, थोडंसं हिलिंग करा हार्ट चक्राची. ओके, जितकं होईल तितकं छान पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये, पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहा. छान म्युझिक ऐका, गाणी छान छान ऐका, ज्याच्यामुळे छान वाटेल. ओके, जितकं होईल तितकं चांगल्या गोष्टींमध्ये येण्याचा प्रयत्न करा. हो, तुम्हाला वाटतंय कोणी येऊन तुम्हाला सॉरी बोलावं आणि तुम्हाला येऊन त्यांनी बोललं पाहिजे, कारण तुम्ही थोडंसं टेन्स आहात. ओके, इथं चेहरा पण बघू शकता तुम्ही. तुमची इच्छा आहे कोणी येऊन तुम्हाला बोलावं आणि तुम्ही टेन्स पण आहात आणि तुमची स्वतःची अशी मर्जी आहे की त्यांनी येऊन जर तुम्हाला सॉरी किंवा त्यांनी येऊन थोडीशी एखादी कमेंटमेंट जर तुमच्यासाठी केली तर खूप बरं होईल. ते आत्ता सध्या तुमचा तो विचार चाललाय तुमच्या पार्टनरसाठी. ओके, येस, मेमोरीज खूप आहेत, आठवणी खूप आहेत तुमच्यासाठी तुमच्या पार्टनरच्या. ओके, त्या गोष्टींमध्ये, त्या विचारांमध्ये नेहमी असता तुम्ही. हा सगळा ओव्हरऑल मेसेज राहणार आहे सगळ्या गोष्टीसाठी. जेवढे स्ट्रॉंग मेसेज आले तेवढे मी तुम्हाला शेअर केले. ओके, मिरर, काही पास्टच्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा आता हे कराव्या लागतील असं मला वाटतंय. पास्टमध्ये गोष्टी थोड्याशा म्हणतो ना, थोड्या विसरल्यानंतर फ्युचर खूप छान होतं किंवा फ्युचरकडे बघण्याचा एक दृष्टिकोन खूप चांगला होतो. तर तसं थोडासा प्रयत्न करा, जेवढं होईल तेवढं पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. ओके, हा मेसेज तुम्हाला कसा वाटतोय, तुमच्याशी रेझोनेट झाला का? आणि सगळ्यांच्या एनर्जीज वेगवेगळ्या असतात, राईट? पण तरी पण तुमच्याशी मेसेज जर रेझोनेट झाला आणि तुम्हाला जर ओके वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमचे सगळ्यांचे मेसेज मी वाचते आणि ज्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केले, खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. थँक्यू सो मच. आणि फक्त थँक्यू नाही, सुपर थँक्स मी तुम्हाला बोलते. माझ्या लाईफचा एक हिस्सा झालात, माझ्या चॅनलचा एक हिस्सा झाला. थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. ज्यांनी चॅनल फर्स्ट टाइम माझे व्हिडिओ जे कोण बघत असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बघा, खूप छान मेसेज याच्यावर असतात आणि तुम्हाला नक्की मोटिवेशन याच्यातून नक्की डेफिनेटली मिळेल. ओके, थँक्यू सो मच.